जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधू आणि भगिनींनो, भारताचे टायटॅनिक जहाज म्हणून ओळखले जाणारे एस तिलावा या जहाजाचे वर्णन 450 मीटर लांब आणि जवळपास 30 ते 35 मीटर रुंद अशा प्रकारचे हे जहाज जवळपास 900 प्रवासी, त्याच्यामध्ये काही टोटल म्हणजे काही ते जहाज चालवणारे असतील, खलासी असतील, काही कर्मचारी असतील, त्याच्यामध्ये काही व्यापारी असतील, काही कैदी असतील, जे भारतातून ब्रिटनला जात होते ते कैदी किंवा दक्षिण आफ्रिकेला जाणारे हे व्यापारी आणि या कैद्यांना दक्षिण आफ्रिकेच्या कुठल्या तरी तुरुंगामध्ये त्या काळामध्ये ठेवण्याचे जे काही ब्रिटिश सरकारचे षडयंत्र होते, त्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एवढं सर्व साहित्य घेऊन हे जहाज दक्षिण आफ्रिकेला डर्बन या बंदरामध्ये जाणार होतं आफ्रिकेच्या. आणि मुंबईमधून हे 20 नोव्हेंबर 1942 साली या जहाजाने दुपारच्या वेळेला म्हणजे जवळपास 4:30-5च्या दरम्यान त्याने या ठिकाणाहून भारतातून प्रस्थान केलं मुंबईमधून. आणि एवढं सर्व साहित्य घेऊन जात असताना या जहाजामध्ये जवळपास 2392, काही 31 किलो वजनी आणि काही 34 किलो वजनी, हे रेकॉर्डनुसार, इंग्रजांच्या रेकॉर्डनुसार, चांदीच्या विटा 2392 चांदीच्या विटा, काही 31 किलो आणि काही 34 किलो वजनाच्या. मग आता त्याच्यामध्ये त्यांनी किती फेरबदल केला असेल देव जाणे. मग त्याच्यामध्ये काही 35 किलो आणि 40 किलोचे असू शकतात. आणि त्यांनी रेकॉर्डली एवढ्या ह्या दाखवल्यात. त्याच्यामध्ये जवळपास त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही 81 टन काय केलं, 81 टन चांदीच्या विटा, त्या लगडी तयार करून काय केलंय, साऊथ आफ्रिकेला विकल्यात. ह्या विटा चांदी कोणाची होती? भारतातल्या सर्वसामान्य जनतेची चांदी होती. सर्वसामान्य जनतेच्या कमवलेल्या पैशातून ही चांदी किंवा या लोकांनी कमवलेल्या किंवा त्यांच्याजवळ असलेली, भारतीय लोकांजवळ असलेली ही चांदी या ब्रिटिशांनी हिसकावून घेऊन त्या चांदीच्या लगडी पाडून त्या दक्षिण आफ्रिकेला त्या काळामध्ये कितीतरी करोडो रुपयामध्ये विकल्या होत्या. परंतु त्या दक्षिण आफ्रिकेतील लोकांचं दुर्दैव म्हणा किंवा इंग्लंडवाल्याचं, ब्रिटिशवाल्याचं दुर्दैव म्हणा, 1942 साली ज्यावेळेस हे जहाज 20 नोव्हेंबरला मुंबई बंदरातून निघालं, त्यावेळेस ते 7.5 किलोमीटर अंतरावर पोहोचलं होतं. आणि त्याच वेळेस या तिलावा नावाच्या जहाजावर जपानच्या पाणबोटीने हल्ला केला. आणि पाठीमागून हल्ला केल्यामुळे काय झालं की जे तळामध्ये बसलेले लोक होते, कैदी लोक तळामध्ये ठेवण्यात आले होते, त्या पाणबोटीने काय केलं की जहाजाच्या खालच्या बुडाच्या भागामधून क्षेपणास्त्राचा हल्ला केला. ज्या अस्त्राचा वापर केला त्यांनी त्या
तिलावा जहाजाचे पार बुडातून चिंधड्या उडवल्या. चिंधड्या उडवल्यामुळे काय झालं की तो जो धक्का होता त्या जहाजाला देण्यात आलेला पाठीमागून, त्याच्यामधून काय झालं की मोठं भगदाड त्या जहाजाला पडल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा काय झाला, प्रवाह आतमध्ये शिरला. पाणी आतमध्ये शिरलं त्या तिलावा जहाजामध्ये आणि त्याचं बॅलन्स आउट होऊन 7-7.5 किलोमीटर समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर या जहाजाने आपले बॅलन्स सोडले आणि ते एका बाजूला झुकू लागले. का झुकू लागले की त्याच्यामध्ये पाणी शिरलं आणि वरती 3-4 मजले असलेलं ते जहाज, काही मजल्यामध्ये व्यापारी लोक होते, काही मजल्यामध्ये अधिकारी लोक होते ते ब्रिटिश सरकारचे, काही मजल्यामध्ये त्यांचे कर्मचारी होते जहाजावरचे आणि अशा प्रकारचे हे 950 लोक त्या ठिकाणी काय झाले, त्या जहाजावरनं जात असताना हे जहाज दुसऱ्या धक्क्यामध्ये, दुसऱ्या हल्ल्यामध्ये त्याच्या पार चिंधड्या उडाल्या. चिंधड्या उडाल्यामुळे काय झालं की बऱ्याचशा अंतर पाण्यामध्ये हे जहाज वाहत गेलं आणि त्यामुळे त्या जहाजामध्ये जे असलेलं साहित्य होतं ते विखुरलं गेलं, त्याचे तुकडे झाले आणि ते जहाज 1942 पासून म्हणजे 2 दिवसांनी 23 नोव्हेंबर 1942ला त्या जहाजावर हल्ला झाला जपानच्या पाणबोटीच्या सहाय्याने आणि 23 नोव्हेंबरला हल्ला झाल्यामुळे या जहाजाचे अवशेष विखुरले गेले. त्याच्यामध्ये जे काही व्यापारी होते, ज्यांच्याजवळ पैसा वगैरे होता, सोनं नाणं होतं, ते सुद्धा त्या जहाजाबरोबर त्यांच्याबरोबर त्या समुद्रामध्ये बुडालं आणि टोटल त्या ठिकाणी 280 ते 300 लोक त्या काळामध्ये, आता हा खरा किती आकडा आहे हा त्या काळातील लोकांना माहीत, परंतु 280 ते 300 लोक त्याच समयी जलसमाधी झाली त्यांना त्या समुद्रामध्ये. थंडगार असा वारा सुटलेला त्या जहाजावरती त्या पाण्याचा आणि काही क्षणामध्ये ते पाणी गरम झालं. का तर त्या स्फोटामुळे. आणि मग ही जी चांदी होती ब्रिटिशांनी आफ्रिकेला विकलेली, त्या चांदीवर फक्त भारताचा अधिकार होता, ब्रिटिशांचा नव्हता किंवा दक्षिण आफ्रिकेचा नव्हता. तर तुम्हाला मुद्दा सांगतो मी कसा आहे की ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं त्यावेळेस भारताला त्यांनी गुलाम बनवलं, परंतु मानवी दृष्टिकोनातून इंग्लंडने ही चुकीची भूमिका केलेली आहे भारताला गुलाम बनवल्याची. ठीक आहे, त्यांनी गुलाम बनवले, परंतु भारतातून येथील संपत्ती त्यांनी विदेशामध्ये नेऊन विकली किंवा त्यांच्या देशात नेली, ही एक प्रकारची चोरी आहे. त्यांनी जो भारतामध्ये 411 हा कलम लावला होता त्या अंतर्गत ब्रिटिश हे गुन्हेगार आहेत भारताचे. काय, ब्रिटिश हे भारताचे गुन्हेगार आहेत. त्यांनी भारताची संपत्ती चोरून आपल्या देशात नेली किंवा ती चोरून इतर देशाला विकली किंवा इतर परदेशी लोकांना विकत दिली आणि ज्यांनी ती विकत घेतली ते सुद्धा गुन्हेगार आहेत 411 नुसार. भले कायदा ब्रिटिशांचा असो, ब्रिटिशांनी तयार केलेला असो, त्या कायद्यानुसार ते गुन्हेगार आहेत. आणि नंतर 2017ला ज्यावेळेस म्हणजे ब्रिटिश कंपनीनेच, ब्रिटनच्या एका कंपनीने हे बुडलेले SS तिलावा जहाज ज्या ठिकाणी बुडाले त्या ठिकाणी त्यांनी शोध घेतला. समुद्राच्या वरच्या भागापासून, पाण्याच्या वरच्या स्तरापासून ज्या ठिकाणी जहाज बुडाले ते अंतर 1300 मीटर एवढे होते.
म्हणजे त्या ठिकाणी सूर्याचा सुद्धा प्रकाश पोचत नाही. एवढ्या अंतरावर 1300 मीटर एवढी त्याची काय होती, खोली होती त्या जहाजाची. आणि त्या ठिकाणी जाऊन ब्रिटनच्या त्या कंपनीने हा खजिना शोधून काढला. शोधून काढल्यानंतर ही केस जागतिक न्यायालयामध्ये गेली आणि त्या ठिकाणी अनेक देशांनी आपापले दावे दाखल केले. परंतु भारताची बाजू कमकुवत पडल्यामुळे भारत त्या ठिकाणी अपयशी ठरला. परंतु ती भारताची संपत्ती आहे. ब्रिटनने त्याचा मोबदला भारताला परत करायलाच हवा. भलेही त्यांनी या ठिकाणी राज्य केले असेल, परंतु मानवी न्यायालयाच्या नियमानुसार ब्रिटनला भारताला गुलाम बनवण्याचा अधिकार नाही. त्यांनी ही जी गुलामगिरी लादली ती मानवतेला काळिमा भासणारी अशा प्रकारची होती. आणि त्यांनी जे इथून संपत्ती नेली किंवा आफ्रिकेला जी चांदी विकली 2392 किलो त्या लगडी, ज्या लगडी विकल्या त्यांचं वजन 81 टन त्यांनी दाखवले. वास्तविक ते जास्त असू शकतं. काही ठिकाणी त्याचं 100 टन वजन सांगितलेलं आहे, काही ठिकाणी 81 टन सांगितलेलं आहे. परंतु हे जे लगडी होत्या 2392 नग होत्या त्या, आणि त्यांचं वजन 81 टन दाखवण्यात आलेलं आहे. त्या हिशोबाने ती संपत्ती भारताची आहे. आणि सर्व भारतीयांनी ही संपत्ती मिळवण्यासाठी पंतप्रधानाकडे लेखी निवेदन द्यायला पाहिजे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन द्यायला पाहिजे की ही SS तलावामध्ये पाठवलेली संपत्ती, जी चांदी होती, जो काही पैसा अडका होता, जे व्यापारी घेऊन चालले होते व्यवसायासाठी, ती भारताची संपत्ती आहे. त्यावर भारताचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि ती भारताला मिळायलाच हवी. भले व्यवहार आफ्रिकेबरोबर असो, अमेरिकेबरोबर असो, ज्या देशाने तो व्यवहार केला इंग्लंडबरोबर, तो देशही गुन्हेगार आहे आणि ब्रिटनही गुन्हेगार आहे. तर बंधू आणि भगिनींनो, विचार करा आणि निर्णय घ्या. ही चांदी आपल्याला मिळायलाच हवी. ते आपल्या मालकीची, आपल्या कष्टाची, आपल्या पूर्वजांच्या मेहनतीचा तो पैसा, ती चांदी, ते सोने, जे काही असेल त्या जहाजामध्ये, ते सर्वच्या सर्व आपल्या भारतीयांच्या पूर्वजांच्या घामाच्या मिळकतीचं आहे. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा अभिमान वाटत असेल, त्यांच्या मेहनतीचं फळ तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही प्रत्येक जिल्हाधिकार्यालयामध्ये त्याचे लेखी निवेदन द्या. ती संपत्ती आमच्या पूर्वजांची आहे आणि आम्हाला मिळालीच पाहिजे, असा लेखी निवेदन द्या. आणि जे काही आजच्या घडीला भारतावर 205 कोटी डॉलरचं कर्ज आहे, अब्ज कोटीचं, ते कर्ज काही मिनिटामध्ये आपण फेडू शकतो त्या चांदीच्या साह्याने. आणखी असे कितीतरी जहाज बुडालेले आहेत ब्रिटनच्या काळामधले, जे खजाना घेऊन चाललेलं होतं. टायटॅनिक सुद्धा खजाना घेऊन चाललं होतं. असे हजारो जहाज ब्रिटनने भारतामधून नेलेले आहेत. आणि या भारताचं जे टायटॅनिक म्हटलं जातं, SS तलावासारखे कित्येक जहाज, काही अरबी समुद्रामध्ये बुडालेले आहेत, काही बंगालच्या सागरामध्ये बुडालेले आहेत, काही हिंद महासागरामध्ये आणखी बुडालेले आहेत, काही गोव्याहून बुडालेले आहेत, काही मुंबईच्या बंदरातून बुडालेले आहेत. आणि तो सर्वच्या सर्व पैसा भारतीयांच्या मेहनतीचा आहे. तुम्ही अभ्यास करा, अभ्यासाअंतर्गत तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तो सर्वच्या सर्व खजिना भारतीयांचा आहे, त्यावर भारतीयांचा हक्क आहे. ही आपल्या पूर्वजांच्या मेहनतीची, घामाची किंमत आहे.
आणि ती आपण ब्रिटिशाकडून वसूल करायलाच हवी. मी ज्या पद्धतीनं म्हणतो त्या पद्धतीनं जर केलं तर ती आपल्याला आपली संपत्ती मिळू शकते. कोहिनूर हिरा असो, छत्रपतींची तलवार असो, आणखी काही असो, तुम्ही प्रयत्न करा, ते आपण 100% यशस्वी हो. काय म्हणते ते, प्रयत्न करीत वाळूचे खण रगडिता तेलही गळे, तशातला भाग. एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. भले एक वेळेस 2017मध्ये भारत अपयशी ठरला असेल त्या याचिकेमध्ये, परंतु परत एकदा प्रयत्न करून बघायला